स्वागत करूया. मी आमंत्रित करतो माननीय श्रीकांतजी भारतीय सर. या अत्यंत देखण्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माझे मित्र अजयजी, या कार्यक्रमासाठी आवर्जून मुंबईवरून आलेले माझे मित्र अमोलजी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, माझा लहान बंधू सोपान, भगिनी आणि बंधू, या कार्यक्रमासाठी ज्यावेळेस मी प्रांगणाच्या आतमध्ये आलो आणि जोरात ढोल ताशांनी स्वागत केलं, तसं आज काही नवीन नाही. पण या हॉलच्या आतमध्ये ज्यावेळेस अमरावतीच्या या ढोल पथकाने आपलं प्रेझेंटेशन दिलं, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, 2-3 वर्षाच्या कालावधीनंतर ढोल पथकाची पुण्याची मक्तेदारी जर कोणी मोडून काढेल तर ही अमरावतीची करडी बाण कोणी मोडून काढेल, मला याबद्दल पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे, मी खरंच म्हणून नाही म्हटलंय. कारण त्यानंतर सोपान ज्यावेळेस बोलत होता, सचिन तेंडुलकरने तमाम श्रोत्यांच्या सोबत पॅव्हेलियन मध्ये बसून विराट कोहलीची बॅटिंग बघावी असं चित्र होतं सगळ्यांचं. मला माहित नाही त्याला आवडेल की नाही आणि तुम्हालाही आवडेल की नाही. गुरु शिष्याचं भावविश्व खूप वेगळं आहे, ती माझी लायकी नाही आहे, खरंच नाही. टू बी फ्रँक विथ यू, म्हणजे मला वाचलेलं आठवतं की महाभारतामध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू होतं आणि अर्जुनाने सांगितलं की 24 तासाच्या आत जयद्रथाला घालवीन. दुसऱ्या दिवशी दुर्योधन सकाळी उठून कर्णाकडे गेला आणि त्यांनी कर्णाला विनंती केली की अर्जुन करेक्ट सापडलाय, आपण जर जयद्रथाला वाचवलं तर पांडव हरतील, अग्निकष्ट घ्यावं लागेल. द्रोणाचार्य आणि कर्ण दुर्योधनापासून दुसऱ्या दिवशीची पूर्ण सैन्याची रचना करते झाले. एकीकडे कृष्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, पांडव सगळे एकत्र की दुसऱ्या दिवशी जयद्रथाचा कसा वध करायचा. आणि श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की ज्यावेळेस युद्ध समोर सरकत गेलं, दुपारी 2-2:30च्या कालावधीमध्ये युधिष्ठिरालाही वाचवण्याचं काम चालू होतं आणि कृष्ण अर्जुनाला असा सांगता आला की अर्जुना, काळ समोर सरकतोय, तू द्रोणाचार्याशी लढत बसू नको, बाजूला एक मार्ग आहे, त्या मार्गाने समोर निघ. अर्जुनाचा रथ ज्यावेळेस समोर सरकत होता त्यास अवाक होऊन अर्जुन मागे बघत होता. तो वाऱ्याच्या गतीने कौरवांच्या सैन्याचा नाश करत अर्जुनाचा शिष्य सात्यकी तुफान वेगाने समोर चालला होता. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, यासारख्या शिष्याचं कौतुक तू सदैव बघतोय, हे तुलाच नाही तर भारताला आयुष्यभर प्रेरणादायी राहील. आज मी छोटासा अनुभव सोपानच्या रूपाने तो घेतोय. पण अर्जुन वेगळा होता, ती लायकी माझी नाही, म्हणून मी आता त्याचं संबोधन करताना माझा लहान बंधू असं केला. मला जेव्हा निरोप आला की अशी एक वेबसाईट आहे आणि त्याचं तो इनॉग्रेशन करू इच्छितो, मला तुषार भाऊ पण म्हणाले की त्याचा आग्रह आहे की श्रीकांत तुझ्याच हातून करायचा आहे. तोवर मला सोपान फार माहिती नव्हता. मी तुषारकडनं सगळं ऐकलं आणि ज्यावेळेस मी तुषारला विचारलं की तुझे वडील काय करतात,
ते तुषारने मला सांगितलं, मला लक्षात आलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. आपल्या वाणीने समस्त समाजाला चेतना, प्रेरणा आणि सन्मार्ग दाखवण्याची जी परंपरा त्यांनी विकसित केली आहे त्याचं रक्त आहे. अजून दुसरं काय होणार आहे? आणि मला असं म्हणाला की मला जी वेबसाईट करायची आहे ती माझी तर आहेच, पण ती मला वक्तृत्व म्हणून विकसित करायची आहे. मला माहिती नाही, पण दुर्दैवाने समाजामध्ये वक्तृत्व म्हणजे भाषण असं नाहीये, असं नाहीये. मला जेव्हा अमरावतीमध्ये वक्तृत्व कम्युनिकेशन डोळ्यासमोर ठेवून वेबसाईट करणारा एक तरुणांची टीम आहे असं जेव्हा मला कळलं, मला अत्यंत आनंद झाला. खूप. इट वॉज जस्ट 2003-2004. मी पुण्यामध्ये होतो. अमरावतीचाच माझा एक मित्र आहे. मी ज्यावेळेस केशवभाई लाहोटी महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेस तो माझा मित्र होता. त्याने मला एकदा सकाळी फोन केला. तो म्हणला, श्रीकांत, माझी भाची आहे, BE कम्प्युटर केलाय, गोल्ड मेडलिस्ट आहे, MBA केलाय, गोल्ड मेडलिस्ट आहे, तिचा स्टर्लिनला उद्या इंटरव्ह्यू आहे, तू जरा बघशील. मी पुण्यात राहत होतो, पुण्याचा जनरल सेक्रेटरी होतो, स्वाभाविकपणे कनेक्ट होता. म्हणून मी तिथल्या PR डिव्हिजनला फोन केला की अशी एक मुलगी आहे आणि जिथपर्यंत मला कळतं शी इज करेक्ट, फक्त मला फीडबॅक दे. पहिल्या दिवशी रिटर्न टेस्ट झाली, शी वॉज फर्स्ट. दुसऱ्या दिवशी दुसरी रिटर्न टेस्ट झाली, शी वॉज नॉट ओनली फर्स्ट, शी वॉज टॉप. म्हणजे तिच्यामध्ये आणि दुसऱ्या मुलीमध्ये अंतर हे 11.5% होतं. पण तिसऱ्या दिवशी ग्रुप डिस्कशन झालं, चौथ्या दिवशी 1-to-1 कम्युनिकेशन झालं, पाचव्या दिवशी प्रेझेंटेशन झालं, सहाव्या दिवशी लिस्ट लागली, तिचं नाव आहे. मला मित्रांनी फोन केला, आपला अमरावतीचा आहे. तो म्हणला, श्रीकांत, शॉकिंग, नाही झालं सिलेक्शन. आय वॉज ऑल्सो शॉक. मलाही असं वाटलं, असं कसं शक्य झालं, एवढी ब्रिलियंट मुलगी. आणि तो माझा मित्र देखणा होता, एकदम स्मार्ट, आता दिल्लीला आहे. तर मी अंदाज घेतला की हा एवढा देखणा याची बहीण, बट नॅचरल भाची तर नक्कीच. मी त्या PR डिव्हिजनच्या हेडला फोन केला, चित्तरंजन. आपलं चित्तरंजन, मैंने आपको बताया था, क्या हुआ? श्रीकांत, आई वॉन्ट टू मीट यू, मुझे आपसे बात करनी. मैं तेरा पुन्हा विचारलं, हाँ पक्का बात करनी, लेकिन हुआ क्या? मैं फोन पे तो नहीं बता सकता, मैं आपको मिलना चाहता हूँ. और आखिर में मुझे बताओ कि बनती हुई अमरावती से? बोले जी हाँ. चलो आपको मिलता हूँ डेक्कन में. डेक्कनला माझी त्याची भेट झाली. तुम्हाला म्हणा, श्रीकांत, she have to be with her, but she didn't have to see. What? Today she is brilliant. She is beautiful. But she is not confident and she is not communicator. ती हुशार आहे, ती देखणी आहे, पण जे वाटतं ते कम्युनिकेट करायला जो आत्मविश्वास लागतो तो, आणि जे कम्युनिकेशनचं स्किल लागतं ते टू सी नाही आवडलं. पण मी पण अमरावतीच्या मातीतला होतो. मी त्याला म्हटलं, आय नो शी हॅव टू बी अँड शी डिडंट हॅव टू सी, बट लुक, शी हॅव अनदर 2D. म्हणजे व्हॉट? डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 11 जागा होत्या, 7 जागा भरल्या. ती मुलगी मला तिसऱ्या दिवशी म्हणाली की मामा बिलकुल फोन नाही करायचा, पुन्हा 3 महिन्याने इंटरव्ह्यू आहे.
आणि त्या अमरावतीच्या भाचीने 3 महिने कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन, डिटर्मिनेशन आणि डेडिकेशनच्या भरोशावर इंटरव्ह्यूला जाती झाली आणि देशामध्ये पहिली आली. आज ती बेंगलोरमध्ये. मला आनंद यासाठी वाटला की वक्तृत्व, भाषण कला, ओरेटरी ही केवळ वक्तृत्व, भाषण, ओरेटरी नाही. द थिंग विच यू फील इट, यू जस्ट एक्सप्रेस इट कम्प्लिटली. बस. आणि त्याचा संबंध माईकच्या समोर उभं राहून भाषणापुरता नक्कीच नाहीये. डेफिनेटली नाही. आणि याचं महत्व तर इतकं जबरदस्त आहे. आणि दुर्दैवाने मी 11 वर्ष पुण्यामध्ये होतो, तर 4 वर्षाले मुंबईमध्ये आहे. मूळ अमरावतीचा आहे, मी नागपुरात राहिलो, मी परतवाड्यात राहिलो, मी मूळ पुण्याचा आहे. तुम्ही कुऱ्हा, परतवाडा, अमरावती, नागपूर, पुणे आणि मुंबई, माझ्या या छोट्याशा प्रवासात मला एक गोष्ट जाणवली. विदर्भाच्या मातीमध्ये प्रतिभेची कमी नाहीच आहे. 100% नाही. ना विद्वत्तेची कमी आहे. बदललेल्या काळाला अनुरूप गोष्ट समजून घेत एक पाऊल नव्या प्रयोगासाठी समोर जाणे ह्याची आवश्यकता आहे. आणि आज मी ते इथे पाहिलंय. आणि महत्व तर काही म्हणजे सांगायची गरजच नाही की शतेषु जयते शूरा सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वनवा. मला कधी कधी असं वाटतं की आपण इथे हॉलमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आलो आहोत. ज्यावेळेस हे सुभाषित लिहिलं असेल, शतेषु जयते शूरा, 100 एक शूर, सहस्रेषु पंडिता, 1000मध्ये एक पंडित, वक्ता दशसहस्रेषु, 10,000 एक वक्ता, दाता भवती वनवा. हे सुभाषित त्यावेळेसच्या लोकसंख्येच्या आधारावर लिहिलं आहे. ज्यावेळेस हे सुभाषितकाराने लिहिलं असेल त्यावेळेसच्या लोकसंख्येच्या आधारावर आहे. एवढं महत्व आहे त्याला. पण माझ्या एका बाबतीत भ्रमनिरास झाला. मी गेल्या 12 वर्षापासून ओरेटर हा विषय सगळीकडे म्हणतो. मी जेव्हा पहिल्यांदा 12 वर्षापूर्वी भाषण कला हा विषय मांडला तेव्हापासून तर आजपर्यंत माझा त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रचंड बदलतो. म्हणजे मी अगदी सुरुवातीला माझ्या भाषणाच्या मागे लिहायचो भाषण कला. मग लक्षात आलं भाषण कला नाहीये, चुकीचं आहे. भाषण या शब्दाच्या अर्थाच्या प्रचंड मर्यादा आहे. मग मी 2-2.5 वर्षानंतर अभ्यासपूर्वक नाव बदलवलं, वक्तृत्व कला. मग जेव्हा मी तरुणांना प्रामुख्याने भेटायला लागलो बदलवलं. मग केलं संवाद कला. आणि जेव्हा मी अधिक अभ्यास करायला लागलो माझ्या लक्षात असं आलं की गायकाचा मुलगा गातो जेनेटिकली. म्हणजे वसंतरावांचा नातू चांगला गायक आहे, अमिताभ बच्चनचं पोरग चांगला आर्टिस्ट आहे. आर्ट. मला अनुभवाने लक्षात आलं की वक्तृत्व इज इट अन आर्ट. 2 वर्षापूर्वीपर्यंत म्हणायचो येस ओरेटरी इट्स अन आर्ट. 2-2.5 वर्षापासून मी अनुभवाने तुम्हाला सांगतो इट्स नॉट अन आर्ट, इट्स जस्ट आर्ट. आर्ट नाहीये. म्हणजे माझे वडील, माझे आजोबा किंवा सोपांचे वडील येतं जेनेटिकली, मान्य आहे. पण टेक्नॉलॉजी एवढी विकसित झाली आहे की नाउअडेज ओरेटरी इज नॉट अन आर्ट, इट्स ए जस्ट स्किल. आणि 2 वर्षापासून मी माझ्या भाषणाचा मुद्दा बदलवला. मी पूर्वी म्हणायचो संवाद कला, आता म्हणायला लागलो संवाद कौशल्य. हे स्किल आहे. आणि मी हॉल मधल्या प्रत्येकाला दाव्याने सांगतो, यू बिलीव्ह ऑन मी, माझ्यावर विश्वास ठेवा,
इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने जर ठरवलं ना तर तो 100 दिवसात अप्रतिम वक्ता होऊ शकतो. आपण एक लाख रुपयाची स्टॅम्प पेपरवर शर्यत लावतो. आज इतका मोठा विषय मांडण्याला वेळ नाहीये, पण मी सोपानला विनंती करणार आहे की या वेबसाईटच्या माध्यमातून जगभरामध्ये असंख्य तरुण आहेत, असंख्य लोक आहेत की ज्यांनी प्रामुख्याने वक्तृत्व या विषयावर बरंच काही मेहनत केली आहे. खूप म्हणजे श्रीराम लागूंचं पुस्तक आहे, वाचलं पाहिजे. ओरेटरी या विषयामध्ये या भूतलावर जे जे सापडेल सोपान बटन दाबली तर आपल्या वेबसाईटवर दिसली पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे. आता टेक्नॉलॉजी एवढी विकसित झाली आहे. मी या विषयावर 3 दिवस 1.5 तासाचे सेशन घेतो. छोटे छोटे प्रयोग आहेत, टेक्नॉलॉजी बेस्ड प्रयोग आहेत. तुम्ही तुमचं वक्तृत्व विकसित करू शकता. आणि बरेच वेळा काही गैरसमज पण आहेत. खूप लोकांना असं वाटतं की वक्त्यासाठी आवाज जो असतो ना तो ओरिजिनल असावा लागतो. राजा मुलाचा आवाज आहे, काय आवाज आहे. बच्चन साहेबांचा आवाज आहे, काय आवाज आहे. पण केव्हा तरी एक वेळा वाचलं पाहिजे की भीमसेन जोशींचा आवाज जो भरदार झालाय, वजनदार झालाय, तो त्यांनी केला कसा. ओरिजिनल होता, त्याने तो बदलवला. कसा बदलवला. आवाजाची मक्तेदारी जेनेटिक नाहीये, 100% नाहीये. आपण आपल्या आवाजाचा पोट कायम ठेवत त्याचा जो भरदारपणा आहे तो विकसित करू शकतो. केलाय लोकांनी, हे स्किल आहे. म्हणजे मला आठवतं की जवळपास 1-2-2.5 वर्षापूर्वी मी दिल्लीला एका कार्यक्रमाला गेलो होतो. रोटरी क्लबने आयोजित केलेला कार्यक्रम होता. मोबाईल ऑन करा, खिशामध्ये ठेवा, रेकॉर्डर लावा, सकाळ ते रात्र, आणि ज्यावेळेस रात्री स्विच ऑफ कराल तुम्ही जे रेकॉर्ड केलंय ते इकडे ऐका. तुमच्या लक्षात असेल की आपण जे दिवसभर बोलतो त्याची वर्ड स्ट्रेंथ म्हणजे शब्द संख्या ही 50-55च्या वर नाही आहे. काही जणांच्या 30-35च्या वर नाही आहे. आणि तुम्ही जर कंटिन्यू रेकॉर्ड केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 7 दिवस रोज वापरणाऱ्या शब्दांची संख्येचं पर्सेंटेज नियर अबाउट 95% आहे. का. माणूस जे ऐकतो तेच बोलतो. जे तो ऐकतच नाही ते तो बोलूच शकत नाही. मला आठवतं आमिर खानचा की कुठला तरी पिक्चर होता. त्या पिक्चर मध्ये तो त्या पालकाच्या हातामध्ये बॉक्स देतो आणि म्हणतो पढ़ो इसको. तो म्हणतो मैं कैसे पढ़ सकता हूं, ये तो जापानीज है. तो मैंने सुनो इसको, पर मैं कैसे सुन सकता हूं, मैंने कभी सुना नहीं है. आमिर खान म्हणतो जो आपने सुना नहीं वो आप बोलोगे कैसे. पण केव्हा तरी नव्या पिढीने समजून घेतलं पाहिजे की देव एवढा हुशार आहे की त्यांनी शरीराची रचना करताना ठरवून कान दिले 2 आणि तोंड दिलं 1. आपलं रिव्हर्स होतं. दुप्पट ऐकलं पाहिजे आणि निमपट बोललं पाहिजे. होतच नाही. पण देव त्याच्यापेक्षा हुशार आहे. त्यांनी कान उघडे ठेवले आणि तोंड बंद करता येतं. आणि तो त्याच्याही पेक्षा हुशार आहे. त्यांनी शरीराच्या तोंडाच्या दोन्ही बाजूनी कान दिले आहेत. योग्य ते ऐका, अयोग्य ते. याशिवाय अजून काय चांगला संदेश असू शकतो. अप्रतिम वक्ता व्हायचं असेल तर तुम्ही चांगली श्रवण भक्ती करणारे असले पाहिजे. जो चांगलं ऐकू शकतो तो चांगलं बोलू शकतो.
आणि दुर्दैवाने आजच्या काळामध्ये माणसाची हिअरिंग कॅपॅसिटी आणि हिअरिंग क्वालिटी कमी होत चालली आहे. चांगला वक्ता व्हायचं असेल तर पहिली रिक्वायरमेंट कुठली असेल तर मी ऐकलं पाहिजे. आता आपण सगळे मित्र मैत्रिणी एकमेकांमध्ये गप्पा मारतो, कोणी बोलत आहे बोलू दे ना. मला माहित नाही अप्रतिम वक्तृत्वाचं जसं नीट ऐकलं पाहिजे अशी रिक्वायरमेंट आहे, तशीच समोरचा जे बोलतो ते तर ऐकलंच पाहिजे, पण तो जे बोलत नाही ते पण ऐकता आलं पाहिजे. वक्तृत्वाच्या कक्षेमध्ये सगळ्यात जास्त कशाला महत्व असेल तर ते ऐकण्याला आहे. काय ऐकतो आपण वाचका. द हिअरिंग विथ कंपल्शन. इच्छा नसताना ऐकायचं. घराच्या बाहेर पडलं तर पहिलं गाणं, दुसरं गाणं, तिसरं गाणं लिव्हिंग. पूर्वी भोंगे असायचे, आजकाल मोबाईल. काय ऐकतो आपण आणि जे ऐकतो ते बोलू शकतो आपण. काय लागतं. मी बरेच वेळा कॉलेजच्या मुलांसमोर बोलायला जातो, म्हटलं मी तुम्हाला आव्हान देतो, इट्स अ चॅलेंज टू यू ऑल. दिवसात 10 मिनिटं फक्त वेगळं ऐका. प्रचंड मोठं दालन आहे युट्यूबचं, प्रचंड मोठं दालन, प्रचंड. मी म्हैसूरला एक दिवस मध्ये एका कार्यक्रमाला गेलो, एअरपोर्टला खाली उतरलो आणि एक 79 वर्षाची म्हातारी सुमेधा जैन ती मला येऊन म्हणाली, आप श्रीकांत भारती है क्या? म्हटलं जी मैं यूट्यूब पे आपको देखती हूँ. केवढं मोठं दालन आहे. इथे बसलेल्या प्रत्येक तरुणांनी रोज 10 मिनिटं वेगळं काय नाही आहे उपलब्ध. मुरारी बापू आहे, ऐकलं पाहिजे. बाबा महाराज सातारकर, ऐकलं पाहिजे. लिरिक चांगले अप्रतिम डायलॉग नाना पाटेकरचे ऐकले पाहिजे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, वक्तृत्व, बोलणं, ओरेटरी ही शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म आणि भाव ब्रह्म याची उपासना आहे. हे एकमात्र क्षेत्र असं आहे. संगीताची साधना म्हणजे नाद ब्रह्माची उपासना आहे, पण वक्तृत्व इथे भाव ब्रह्माची सुद्धा उपासना आहे. इथे शब्द ब्रह्माची पण उपासना आहे, इथे नाद ब्रह्माची पण उपासना आहे. आणि त्याची सुरुवात माईक वरून नाही होत. तुमच्या हातामध्ये असलेला जो मोबाईल आहे लिव्हिंग. तुम्हाला भेटायला सकाळी आलेली व्यक्ती लिव्हिंग. तुम्ही तुमच्या आईशी बोलताना, वडिलांशी बोलताना काय व्हॉइस कल्चर मध्ये बोलतो आपण. तुम्हाला रिंग वाजली मोबाईलची की तुमचा जो पहिला हॅलो असतो तिथून वक्तृत्वाची सुरुवात होते. तुमचा हॅलो माणसांना जोडतोय का तोडतोय. कित्येक वेळा मी असं अनुभव करतो, इकडे एखाद्या माणसाला फोन करायचा आणि त्याने फोन उचलायचा, म्हणायचं हा हॅलो बोलो. काय बोलले माणूस. पण मी मला नावासहित सांगतो. दिल्लीला एक मुलगी आहे अंकिता सोडीकर, मराठी मुलगी आहे, 12व्या वर्गात आहे. तिथं फॅन फॉलोइंग पाहिलं मी त्या दिवशी. मी तिला विचारलं हाऊ इज इट पॉसिबल, दिल्लीच्या रणांगणामध्ये मराठी मुलगी इतकं फॉलोइंग. ती म्हणली दादा इट्स ओनली ड्यू टू माय व्हॉइस कल्चर विच आय डेव्हलप. पहिला फोन गेल्यानंतर ती पहिला जी तोंडातला शब्द काढते, माणूस कनेक्ट होतोच. म्हणजे इथे मी नक्की सांगितलं पाहिजे की मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याशी मोबाईल वरती बोललो आणि मी जे चित्र उभं केलं भेटल्यावर बोलायचं, मी बोलताना असं वाटत होती की ही मुलगी सृष्टीतली सर्वांग सुंदर मुलगी. स्वभावान तर नक्कीच आहे, पण अशी रोडकीची काळी छोटीशी मुलगी. पण काय फॅन फॉलोइंग आहे. कशामुळे? फक्त तिचं व्हॉइस कल्चर बस. वक्तृत्वाची, ओरेटरीची पहिली आणि शेवटची निकड कुठली असेल तर यू शुड बी एबल टू कनेक्ट. बस तुमचं बोलणं, तुमचा आवाज,
त्याचा आविर्भाव, त्याचा भावविश्व हे कनेक्ट करणार असलं पाहिजे. याच्याशिवाय त्याची दुसरी नीडच नाहीये. तुम्हाला खरं सांगू, मला माहित नाही या विषयात काही लोक सहमत होतात, काही लोक सहमत होत नाही. प्रभावी वक्ता, अप्रतिम वक्तृत्व हा शब्दाचा जंजाळ नाहीये, हा आवाजाचा चढ उतार नाहीये, हे भावविश्वाचं आंदोलन पण नाहीये. कोणी ऐकलं असेल की नाही माहित नाही, पण केव्हा तरी एक वेळा महात्मा गांधींची भाषण आहे. नक्की ऐकले पाहिजे. तुम्ही ऐकाल तर म्हणाल की वक्तृत्व आहे कुठे, इथे कुठे सापडतं. पण देश वेडा केला साहेब, अख्खा देश रस्त्यावर उतरवला. तुम्ही सावरकरांची भाषण ऐका, त्यांचं व्हॉइस कल्चर शास्त्र शुद्ध व्हॉइस कल्चरच्या डेफिनेशन मध्ये बसतच नाही. पण ने मजसिने पंतमातृभूमीला सागरा प्राण तळवला हा हुंकार ऐकून असंख्य लोकांनी आपले आयुष्य दिलेत. पूर्वी मी खूप वेळा असं म्हणायचो की अगदी माझ्या तुम्ही युट्यूबवर जाल तर मी अक्षरशः उभं कसं राहिलं पाहिजे, हात कसा केला पाहिजे हे सगळं शिकवतो. आवाजाचा चढ उतार कसा केला पाहिजे, व्हॉइस कल्चर कसं डेव्हलप केलं पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, पॉज कसा घेतला पाहिजे. हे आपण सगळ्यांनी कदाचित अटलजींचे भाषण ऐकले असते. अटलजींबद्दल असं म्हणतात ना की अटलजीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कुठली. मला एक दिवस प्रमोदजी, ज्यांना मी मला गुरुतुल्य मानतो, मला एक दिवस प्रमोदजी असं म्हणते, श्रीकांत आपको किसने कहा यार कि अटल जी के जुबान में ताकत होती है, अटल जी के तो खामोशी में ताकत होती है. ती असं म्हणायची की अटलजी भाषण करताना जेव्हा थांबतात, मी कस्तुरचंद पार्कवर त्यांचं भाषण ऐकत होतो, हिंदुस्तान के तरुणाई को, देश के पुरुषार्थों को मैं बताने आया हूं. 1.5 लाख लोग पिन ड्रॉप साइलेंस क्या बताने आए हो. शब्दातच ताकद नसते साहेब, खामोशीमध्ये पण ताकद असते. मला खूप वेळा जाणवतो, म्हणजे मला आठवतं हिंदुस्तान टाइम्स मध्ये एक कार्यक्रम घेतला होता नागपूरमध्ये आणि मी वक्ता होतो आणि संध्याकाळी प्रमोदजी आले होते. हिंदुस्तान टाइम्सला सरिता कौशलची मोठी बातमी लावली. मी एअरपोर्टला प्रमोदजींना घ्यायला गेलो. प्रमोदजींना वर्तमानपत्र दिसल्यावर ते म्हणले की श्रीकांत काय मांडलं. आता प्रमोदजींनी काय मांडलं विचारणं हे त्या काळामध्ये देवदुर्लभ होतं. किरण देव वगैरे सांगते आणि मी लहान मुलासारखं त्यांना सांगायला, प्रमोदजी हे मांडलंय, ते मांडलंय, ते मांडलंय. आणि सांगण्याच्या स्टाईलवर ते असं म्हणाले, अच्छा असं म्हणलं. ते प्रमोदजी होते. म्हणजे श्रीकांत आयुष्यात लक्षात ठेव, शब्द, आविर्भाव, जोश, उल्हास, कंटेंट नक्कीच महत्वाचे 100%. पण जे वाटतं ना ते मनापासून बोल बस. The thing which you feel it, you just express it completely बस. आणि केवळ माईकच्या समोर नाही, तुम्ही घरामध्ये सुद्धा, मी तर कितीतरी वेळा असा दाडवलंय की आपण मोबाईलवर किंवा फोनवर एखाद्या मुलाशी आपल्या बोलतोय, मित्राशी बोलतोय, आपल्याला कळतच नाही की तो काय बोलतोय, कारण तो जे वाटतं ते कम्प्लीट. आज सगळ्यात जास्त नीड कशाची असेल तर चांगल्या गोष्टी योग्य माणसापर्यंत पोहोचवण्याची आहे. आणि फॉर दॅट कम्युनिकेटर्स रिक्वायर्ड, कम्युनिकेटर हवे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही हॉलमध्ये उपलब्ध झालाय. माझा पूर्ण विश्वास आहे हा जो वसा सोपांनी घेतलाय त्या वसाच्या मागे आपण संपूर्ण शक्तीनिशी उभे राहा. तुम्ही जो प्रयत्न सोपांच्या माध्यमातून कराल, मी तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज मुंबईमध्ये आहे. तुम्ही या विषयासाठी मला जे काम सांगाल ते मी अत्यंत आनंदाने करेन. मला इथे बोलवलं, हे अमरावती आहे, माझी माती आहे, माझी मातृभूमी आहे. इथे बसलेले मी असंख्य लोक आहेत की ज्यांच्या घरी गेलोय, त्यांच्या घरी जेवलोय, त्यांचं माझं व्यक्तिगत नातं आहे.
आणि माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, मला माहित नाही तुमचा विश्वास आहे की नाही, माझा विश्वास आहे माणसं कर्तृत्वाने मोठी होत नाही, डोक्यातून काढलं पाहिजे. माणूस ज्यावेळेस मोठा होत असतो ना, त्याच्यावर असंख्य प्रेम करणारी माणसं जे त्याच्याबद्दल वेल विश करत असतात, त्याच्यामध्ये देव लपला असतो, त्याच्यामुळे तो मोठा होतो. आणि त्याच्यामुळे माणसाने आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे की माणूस कुठेही जाओ, तो मोठा भेटत असतो, तो माणूसच असतो. आणि हे माणूस पण माझ्या अंगी टिकवण्याचं काम सुद्धा माझ्याच गावातल्या लोकांनी केलं पाहिजे. आणि आज मी या कार्यक्रमाला आलो, मगापासून माझी स्तुती ऐकत होतो. कधी कधी असं ऐकताना असं वाटतं की आपण हे खरंच आहो का नाही, आणि बरेच वेळा लक्षात येतं की नाही, 100% एवढे नाही आहोत, पण व्हायला स्कोप आहे, होऊ शकतो. म्हणजे एक वेळेस तर माननीय प्रमोदजी आम्हाला उंबरगडावर घेऊन गेले, ज्यावेळेस आम्ही अडवाणीजींच्या रथयात्रेमध्ये होतो, आणि आम्ही रथयात्रेत खालती आलो उंबरगडावरून. आणि जेव्हा गाडीत बसत होतो तेव्हा मला प्रमोदजी असं म्हणाले की श्रीकांत, इथे एक भिल्ल समाजाचे नेते आपल्याला भेटत आहे, भैरवसिंग शेखावत ते जावई घेऊन येत आहे, तू थोडं बाजूला येऊन बस, मागे येऊन बस. मी आणि प्रमोदजी मागे बसलो, समोरच्या सीटवर ती व्यक्ती येऊन बसली. आणि बसल्या बसल्या त्या प्रमोदजींना असं म्हणाले कि क्या प्रमोद जी आपका भाषण हुआ है, ऐसा भाषण मैंने आज तक नहीं सुना. अच्छा, थोड़ी गाड़ी 1.5 किलोमीटर जाती थी, दूसरा वाक्य म्हणलं, साहब मैं राजस्थान के राजनीति में 22 साल से हूं साहब, मैंने राजस्थान की धरती पे ऐसा भाषण नहीं सुना. अच्छा ठीक है. पुन्हा 1.5 किलोमीटर गाड़ी गेली, ते तिसऱ्यांदा म्हणाले, साहब मेरी खानदान राजनीति में है, सालों से साहब तीसरी पीढ़ी राजनीति में है, मैं दिल्ली के कई वक्ता देखा साहब, प्रमोद जी आपके जैसा वक्ता नहीं देखा. असं म्हणल्यावर प्रमोद जी म्हणले, जरा गाड़ी वाले बोलो, भाई साहब आप जरा नीचे उतरो, आपके बाद बात करने के लिए कुछ नहीं. आणि असं म्हणल्या म्हणल्या मला प्रमोद जी म्हणले, श्रीकांत, जी व्यक्ती तुझी पहिल्यांदा तोंडावर स्तुती करते, समजून घ्यायचं प्रेम आहे, ओलावा आहे, जिव्हाळा आहे, ऍक्सेप्ट. तीच व्यक्ती जर तुझी दुसऱ्यांदा तोंडावर स्तुती करत असेल, समजायचं काहीतरी गडबड आहे. आणि तीच व्यक्ती जर तुझी तिसऱ्यांदा तोंडावर स्तुती करत असेल, तर समजायचं हा तुझ्या प्रगतीच्या आयुष्यातला शत्रू नंबर 1. या देशाच्या इतिहासात असंख्य राजे तर परागंदा झाले असेल तर त्याच्या कानाशी लागलेल्या भाटांमुळे झालेले आहेत. त्या देशातल्या राज्यातल्या लोकांनी त्यांचा राजा नीट नाही ठेवला म्हणून परागंदा झाले. माझ्या मायभूमीतल्या तमाम लोकांना माझी विनंती आहे की मला स्तुती नको आहे, खरंच नको आहे. कडला क्षणभर काकडभर समोर जायचं आहे. मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हवे, आणि ते असंख्य ताकदीचं प्रेम आणि मोठे आशीर्वाद जेवढे तुम्ही मला देणार, त्याच्यापेक्षा चौपट प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही माझ्या लहान भाऊ सोपानला द्याल, अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.